तळागाळातील कष्टाळू महिलांचा स्त्रीशक्ती अवॉर्ड देऊन सन्मान. मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन व दैनिक भारत न्यूजचा अनोखा उपक्रम. नाशिक प्रतिनिधी. मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनतर्फे अनेक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात. संस्थातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तळागाळातील कष्टाळू व कौटुंबहित समाजहित जोपासून विविध क्षेत्रात आदर्श प्रस्थापित करणाऱ्या महिलांचा सन्मान स्त्रीशक्ती अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत हुतात्मा स्मारक येथे कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काकड यांनी दिली. संस्थेतर्फे दरवर्षी महिला दिनानिमित्त महिलांना सन्मानित करण्यात येते. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मॉडेल माननीय रुपाली पवार, माननीय श्री लव वाहक व श्रीमती लता सांगळे तसेच श्रीमती सिंधुबाई काकड उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वरा काकड व गायत्री सोनगिरे यांनी औक्षण करून केले. यावेळी समाजसेविका माननीय आशाताई मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्वरदीप पूजन करण्यात आले. यावेळी पाहुण्यांसोबत संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांचे सन्मान सौ रेखा काकड व अश्विनी पुरी यांनी माननीय रुपाली पवार यांचा सन्मान सत्कार केला. माननीय लहू वाघ यांचा सन्मान सत्कार डॉ. श्याम जाधव व कैलास आहिरे यांनी केला. माननीय लता सांगळे यांचा सन्मान सत्कार राजनंदिनी आहिरे, ॲडव्होकेट उषा पगारे यांनी केला. स्वागत गीत गायत्री सोनगिरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्था पदाधिकारी डॉ. श्याम जाधव, मनीष मुथा, श्री रामभाऊ आवारे, श्री कैलास आहिरे, श्री संतोष भागवत यांचे सन्मान करण्यात आले. माननीय रुपाली पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्त्री जागृतीचे मार्गदर्शन उपस्थित पुरस्कारार्थींना केले. यानंतर RSM पॉलिटेक्निक कॉलेजच्या खो-खोच्या मुलींचा संघ यांची विभागीय स्पर्धेत राज्यस्तरावर अंतिम सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन निवड करून संपूर्ण टीमला सन्मानित करण्यात आले. खो-खो टीमचे प्रांजली देवरे, श्रेया मोंडे, तनुश्री सावंत, अनुष्का जाधव, कोमल अहिरराव, सोनल साबळे, आदिती बागळ, ऋतुजा पगार, तनिष्का शिंदे, श्रेया रहाणे, ऋतुजा ओहोळ, सावली जाधव आणि कोच साहिल काकड. यानंतर पाहुण्यांचे मनोगत घेण्यात आले. पुढील पुरस्कारार्थींना स्त्रीशक्ती अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. लता सांगळे, आशाताई मोरे, मेघाताई शिंपी, सोनाली थोरात, शांताबाई मुथा, अश्विनी बुडूक, प्रिया पाटोळे, डॉ. उषा पगारे, सुवर्णा जैन, तारा जाधव, राजनंदिनी आहिरे, संगीता शिंदे, अश्विनी पुरी, सुनीता धनतोळे, कविता बाविस्कर, ज्योती आहेर, मनीषा शेंगडे, मंगला काकड, सिव्हिल डिफेन्स, गायत्री सोनगिरे, प्रतीक्षा वराडे, डॉ. वैशाली वर्दे, गायत्री लचके, देवयानी आहेर, अरुणा जठार, अनुराधा ढोंगडे, कविता गायखे, सुनंदा पाटील, सुनीता वाळुंज, रेखा पाटील, निशिगंधा कापडणी, संगीता गांगुर्डे, योगिता डांगळे, नमिता गौदाने, ज्योती निकम, मनीषा घाडगे, उर्मिला महाजन, शैला ठाकर, पल्लवी कुलकर्णी, शालिनी गांगुर्डे, अनिता दिवे, पूजा पगार, पूजा दुधेकर, सोनाली भोसले, मनीषा मटाले, सुलोचना शिरसाट, संगीता शिरसाट, पौर्णिमा ताजमपुरे, प्रियंका खैरनार, उन्नती रोटे, काव्या पाटील, श्रुती देशमुख, डॉ. जयमाला, जयश्री पगारे, रेखा उमेश पाटील, वैशाली भागवत, नंदा तुपे, जयश्री बस्ते, माधुरी शिंदे, बेबीताई नेटावदे, ज्योती बारी, मीना दुर्वे, सुनीता गांगुर्डे. पुरस्कार वितरण नंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये 10 नावे काढण्यात आली व त्या महिलांना आकर्षक अशी भेटवस्तू देण्यात आली. आभार प्रदर्शन माननीय अश्विनी पुरी यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पुरी व डॉ. संदीप काकड यांनी उत्तमरित्या केले. पुरस्कार सोहळा उत्तम होण्यासाठी अनमोल योगदान सौ रेखा काकड, राजनंदिनी आहिरे, अश्विनी पुरी, संगीता शिंदे, ॲडव्होकेट उषा पगारे, सोनाली भोसले, पूजा दुधावडे, सोनाली थोरात, गायत्री सोनगिरे, कविता बाविस्कर, ज्योती आहेर, स्वरा काकड, डॉ. श्याम जाधव, श्री मनीष मुथा, श्री रामभाऊ आवारे, श्री कैलास आहिरे, श्री संतोष भागवत यांनी व राजूभाऊ सातपुते, साहिल काकड यांचे अनमोल योगदान लाभले.